हरिओम. आज शुक्रवार 5 जून 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंधळीकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिलं त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावं. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचं औषध लागू पडतं, कारण शक्ती देणं हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झालं की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत, कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंत सवयीच्या उलट जायचं आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. आपण आपलं मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवलं असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो. मन जरा भगवंतापासून बाजूला झालं की पुरे. विषयाने त्याच्यावर घातलाच म्हणून समजावं. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपलं पाहिजे. आणि म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणं हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येतं? धन, सूत, दारा वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचं जे ममत्व आहे ते आड येतं. वस्तूवर आसक्ती न ठेवणं हे वैराग्य आहे. ती वस्तूच नसणं हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असं म्हणता येणार नाही. बायको असूनही लंपट नसेल तर तो विरक्तच. हे आहे ते परमात्म्यानेच दिलं आहे आणि ते त्याचं आहे असं मानून आनंदानं राहणं हे वैराग्य. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाहीत तो वैरागी. वैराग्यातून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होत असते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचं स्मरण नाही, आणि भगवंताचं स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढवता भगवंताचं स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कोणी नाही, आपले आप्त कोणी नाहीत, जिथे आपल्याला कोणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कोणी आपल्याला ओळखीचे नाही असं स्थान आपल्या अभ्यासाला फार चांगलं असतं. बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगत, चित्ती असावा एक रघुपती. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.